ओके बेटा, लक्ष दे. लास्ट वीक मध्ये आपण काय केलंय, पार्ट 1 चा फर्स्ट टॉपिक कंप्लीट केलाय. बरोबर आहे. जे न्यू स्टुडंट आहेत त्यांनी काही टेन्शन घेऊ नका, व्हिडिओज बघा, नाही तर मी रिव्हिजन घेणार आहे. त्यामुळे तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका. रिव्हिजन घरी होईल जाईल. आता आपला आहे ते कव्हर करूया. सो आज आपण स्टार्ट करणार आहे पार्ट 2 चा फर्स्ट टॉपिक. व्हॉट इज द नेम ऑफ द टॉपिक? हेरिडिटी अँड इव्होल्युशन. ग्रुप्स मध्ये नोट्स टाकलेले आहेत. ठीक आहे. सो हेरिडिटी अँड इव्होल्युशन ऑलरेडी आपल्या 9th स्टँडर्डला थोडासा कन्सेप्ट झाला बेटा. ठीक आहे. हेरिडिटी. सो आपण स्टार्ट करूया हेरिडिटी. व्हॉट मीन द हेरिडिटी? हेरिडिटीचा अर्थ काय? आठवते बेटा डेफिनेशन कुणाला? हेरिडिटीचा अर्थ काय बेटा? ट्रान्सफर. कशाची ट्रान्सफर होणार आहे? बायोलॉजिकल कॅरेक्टर्स. व्हॉट इज द ट्रान्सफर? ट्रान्सफर म्हणजे काय बेटा? एकाकडनं दुसऱ्याकडे काय होणार आहे? पास. काय पास होणार आहे? बायोलॉजिकल कॅरेक्टर्स. व्हॉट मीन बाय बायोलॉजिकल कॅरेक्टर? बायोलॉजिकल कॅरेक्टरचा अर्थ आपण जे आहे ते आपल्या मम्मी पप्पासाठी दिसतो पण ठीक आहे. आपली हाईट मॅच होते, नाकाचा शेप असेल, आईचा कलर, केसाचं स्ट्रक्चर, स्ट्रेट असेल तर स्ट्रेट, वेवी असेल तर वेवी, आपला स्वभाव, हे जे आहे हे कुठनं येतं बेटा? आपल्यामध्ये काही आपल्याकडे पप्पाचे गुण असतील आणि काही काय असतील मम्मीचे असतील. मग हे जे कॅरेक्टर्स आहेत दॅट इज कॉल्ड ॲज बायोलॉजिकल कॅरेक्टर. हे बायोलॉजिकल कॅरेक्टर आपल्याला आपल्या मम्मी पप्पापासून मिळतात. ठीक आहे. आणि ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हणतो बेटा आपण? हेरिडिटी. व्हॉट इज द हेरिडिटी? हेरिडिटी मीन्स ट्रान्सफर, पास होणे. काय पास होणे? बायोलॉजिकल कॅरेक्टर्स. कुठं कुठं पास होतात बेटा? वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन किंवा अनादर जनरेशन. आणि ही प्रोसेस काय टाळी पास होणार आहे का? ही होण्यासाठी कशाची गरज लागणार आहे आपल्याला? जीन्स. कशाची गरज लागणार आहे बेटा आपल्याला? जीन्स. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज हेरिडिटी. मे बी 1 मार्कला डेफिनेशन पडेल. डिफाइन हेरिडिटी. सो व्हॉट इज हेरिडिटी? ट्रान्सफर. कशाची ट्रान्सफर? ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन, अनदर जनरेशन. गेल्या वर्षी काय बघितलं होतं? पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. काही वर्ड वापरला तरी चालेल. ठीक आहे. सो heredity means transfer of biological character from one generation to next generation via through genes is called as heredity. त्याला काय म्हणायचं आहे? हेरिडिटी. मेघराज लक्ष दे. सो व्हॉट इज द हेरिडिटी? ट्रान्सफर. कशाची ट्रान्सफर करायची आपल्याला? बायोलॉजिकल कॅरेक्टर. कुठं कुठं? फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन विथ द हेल्प ऑफ थ्रू जीन्स. त्याला आपण म्हणतो हेरिडिटी. काय डेफिनेशन बेटा? काय सांगायची डेफिनेशन सांगा. ट्रान्सफर. कशाची ट्रान्सफर? बायोलॉजिकल कॅरेक्टर. कुठं कुठं? वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. कुणाच्या हेल्पनी? जीन्स. व्हॉट मीन बाय जीन्स? जीन्सचा अर्थ काय माहिती? त्यासाठी थोडं डिटेलमध्ये जाऊया. आपल्या बॉडीचा सर्वात छोटासा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतो बेटा आपण? सेल. व्हेरी गुड. काय ते असेल बेटा? सेल. सेल मध्ये हे कोण आहे बेटा? न्यूक्लियस. बरोबर आहे. हे न्यूक्लियस मध्ये कोण आहेत बेटा? क्रोमोझोम. लास्ट इयरला झाले का? क्रोमोझोम. आणि लास्ट इयरला तुम्हाला आठवत असेल तर क्रोमोझोमची डायग्राम सुद्धा केली तुम्ही बेटा, आठवते का? ही डायग्राम होती का? दिस आर्म कॉल्ड ॲज T. This arm called as, this is very good centro. And what is this? DNA. हे काय होतं बेटा? DNA. ठीक आहे. सो व्हॉट इज DNA? DNA काय बेटा? फ्रेंडशिप बँड म्हणते तुम्हाला. त्याचा एक दोरा निघाला तर पूर्ण ते निघतं का नाही बेटा? किंवा तुमची शूलेस, बुटाची लेस असते का नाही, थोडासा धागा निघाला तर पूर्ण असं निघतं का नाही? ठीक आहे. तो सेम कसं DNA जो आहे बेटा तो एका धाग्यापासून बनलेला असतो, दोऱ्यापासून बनलेला असतो. त्याला म्हणतात क्रोमॅटिन फायबर. काय म्हणतो त्याला बेटा आपण? क्रोमॅटिन फायबर. आणि तो फायबर गुंडाळतात. गुंडाळतात तुम्ही ते मांजा गुंडाळतात ना ह्याला, पतंगच्या ह्याला. सेम तिथे काय होतं बेटा? तो क्रोमॅटिन फायबर काय असतात? असं गुंडाळ, असं काय केलेलं असतं? गुंडाळलेलं असतं. आणि गुंडाळून त्याचं काय होतं बेटा? डीएनए. आणि डीएनएचं काय होतं? क्रोमोझोम. जर एक दोरा काढला म्हणजे काय झालं बेटा? डी. ठीक आहे. सो व्हॉट इज डीएनए? डीएनए करालो. डीएनएचं नाव माहिती का बेटा? व्हेरी गुड. काय बेटा? डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे. डीऑक्सी. डीऑक्सीचा अर्थ काय बेटा? डी म्हणजे डिहायड्रेशन झाले ना आता. डिहायड्रेशनचा अर्थ काय? न्यूक्लिक ऍसिड. डिहायड्रेशन म्हणजे बॉडी मधलं वॉटर कमी होणं, लेस होणे. डी मीन्स रिमूव्हल, लेस, कमी असणे. काय कमी बेटा? ऑक्सिजन. अशी रायबोज शुगर ज्याच्यामध्ये एक ऑक्सिजन काय असतो बेटा? कमी असतो. त्याचं नाव काय आहे? डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. जर ऑक्सिजन असेल तर त्याचं नाव आहे बेटा आरएनए. आता ते आरएनएचं नाव रायबो न्यूक्लिक ऍसिड. बघितलं का लास्ट इयरला? रायबो न्यूक्लिक ऍसिड मध्ये ऑक्सिजन असणार आहे. डीएनए मध्ये एका ठिकाणी ऑक्सिजन नसतो, त्यामुळे त्याचं नाव काय बेटा? डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे. मग तुम्हाला आठवते का बेटा डीएनए आरएनए लास्टचे? डीएनए स्ट्रक्चर कसं होतं सांगा? कसं होतं डीएनए स्ट्रक्चर? आठवतंय? व्हेरी गुड. असं होतं का बेटा? हेलिक्स होतं का बेटा डीएनएचं? वॅटसन अँड क्रिक मॉडेल. ठीक आहे. आपली लॅडर अशी असते, शिडी. अशी शिडी असते नाही तर इमॅजिन करा त्या शिडीला असं ट्विस्ट केलं. इमॅजिन करा कसं. व्हेरी गुड. टाकीच्या शिडी आहेत बघा. ठीक आहे. मग तसे जी काय लॅडर आहे ती लॅडर काय बेटा? ट्विस्ट केलेली आहे. आणि हे जे ट्विस्टिंग केलेलं आहे हा म्हणजे कोण असतं बेटा? डी. म्हणजे काय कळालंय? डीएनए किती स्टँड आहे? डबल स्टँड. आरएनए कसं होतं बेटा? सिंगल स्टँड, पण कॉइल्ड होता. कॉइल असते का? ठीक आहे. स्प्रिंग सारखं होतं. आरएनए सिंगल स्टँड आहे, पण डीएनए कसं आहे बेटा? डबल स्टँड. बरोबर. एवढं माहिती होतं. अजून पुढचे स्टेप.
डीएनए जो आहे तो बनलेला आहे न्यूक्लिओटाईड. आठवत आहे न्यूक्लिओटाईड म्हणजे काय? न्यूक्लिओटाईड. टी म्हणजे 3 सांगितलं होतं तुम्हाला. 3 टी याच्यात क्लिअर. सो टी म्हणजे काय बेटा? 3. न्यूक्लिओटाईड कशाने बनलंय? 3 पार्टनी बनले. डीएनए कशाने बनलाय बेटा? न्यूक्लिओटाईड. डीएनए कशाने बनलंय? न्यूक्लिओटाईड. आणि हा न्यूक्लिओटाईड परत 3 पार्टनी बनलाय. ते 3 पार्ट लक्षात आहे का नाही? आय डोंट नो. बघा, नायट्रोजन बेसेस आठवले? गुड, व्हेरी गुड. शुगर, व्हेरी गुड. फॉस्फेट ग्रुप म्हणा किंवा फॉस्फरिक ऍसिड. 3 पार्ट होते की नाही बेटा? शुगर, नायट्रोजन बेसेस आणि फॉस्फरिक ऍसिड. त्याला आपण काय म्हणतो बेटा? फॉस्फेट. नायट्रोजन बेसेस जे होते ते 4 टाईपचे होते. कोणाला लक्षात येतं बेटा? व्हेरी गुड. आयडेनाइन, गॉनिन, सायटोसिन, थायमिन. बरोबर आहे का बेटा? हे 4 काय होते बेटा? नायट्रोजन बेसिक. बेसिक आहे, पुस्तकात भेटणार नाही. 9th ला झाले सगळं बेटा आपल्याला. ठीक आहे. डीएनए कशाने बनलाय? न्यूक्लिओटाईड. न्यूक्लिओटाईड ते 3 बनले. 3 पार्ट. कुठले 3 पार्ट आहेत बेटा? नायट्रोजन बेसेस, शुगर आणि फॉस्फेट ग्रुप. नायट्रोजन बेसेस कुठले कुठले? 4 टाईपचे. कुठले कुठले? आयडेनिन, गॉनिन, थायमिन, सायटोसिन. ठीक आहे. शुगर कुठली शुगर आहे? डीऑक्सीरायबोज शुगर. नाव आहे ना? डीऑक्सीरायबोज शुगर. आणि फॉस्फेट ग्रुप म्हणजे काय बेटा? फॉस्फरिक ऍसिड. ठीक आहे. आठवते का? गेल्यास अशी शुगर पाहिजे बेटा, अशी शुगर. ठीक आहे. मग आपलं हे सुद्धा माहिती आहे, हे 4 नायट्रोजन बेसेस आहेत. सांगा, ऍडेनिन कुणाशी जॉईन होतं बेटा? गॉनिन कुणाशी जॉईन होता? कधीच विसरायचं नाही. हे कधीच विसरायचं नाही. ऍडेनिन कंपल्सरी कुणाशी जॉईन आहे? थायमिनशी. किती बॉन्डेड असतात बेटा? 2. अंडरस्टँडिंग साठी सांगितले. एक विचारणार नाही तर माहित असं एक्स्ट्रा. गॉनिन किती जणांशी जॉईन आहे? 3 बॉन्ड्स. गॉनिन कितीशी जॉईन आहे बेटा? 3. लक्षात ठेवायचं. ऍडेनिन किती? 2 बॉन्ड कुणाशी जॉईन आहे? थायमिन. गॉनिन कुणाशी बेटा? सायटोसिन. सेम स्ट्रक्चर कुणाचं आहे बेटा? डीएनए सारखं स्ट्रक्चर कोणाचं आहे? आरएनए. डिफरन्स काय असणार बेटा? फक्त डीएनए कशाने बनलाय? न्यूक्लिओटाईड. आरएनए सुद्धा न्यूक्लिओटाईड. नायट्रोजन बेस बरोबर आहे. चेंज काय होतं? आठवतं का बेटा? इन्स्टेड ऑफ थायमिन आरएनए मध्ये काय होतं बेटा? युरॅसिल. व्हेरी गुड. तिथं काय होतं बेटा? फक्त युरॅसिल. आरएनए मध्ये थायमिन नसतो. थायमिनच्या जागी कोण असतो बेटा? शुगर होती. कुठली शुगर होती? डीऑक्सी होती का आता? नाही, राइबोज शुगर. कुठली शुगर होती? राइबोज शुगर. त्यामुळे आपण नाव करताना राइबो न्यूक्लिक ऍसिड. डीएनएचं नाव काय म्हणलं? डीऑक्सी राइबो न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे. आणि बाकी फॉस्फेट ग्रुप काय असणार? सेम. डिफरन्स कळतंय? डीएनएचे डबल स्ट्रँड, आरएनएचा सिंगल स्ट्रँड. डीएनए मध्ये कुठले कुठले आहेत? ऍडेनिन, गॉनिन, थायमिन, सायटोसिन. ऍडेनिन कुणाशी जॉईन असतो? थायमिनशी. गॉनिन कुणाशी असतो? सायटोसिन. आणि उलटरी असतात का? म्हणजे थायमिन कुणाशी? ऍडेनिन. सायटोसिन कुणाशी? गॉनिन. आरएनए सिंगल स्ट्रँड. आरएनए मध्ये फक्त आणि फक्त थायमिनच्या जरी काय असेल बेटा? बॉन्डिंग सेल. आता इथे ऍडेनिन कुणाशी जॉईन होईल बेटा? थायमिनच्या जरी काय लिहायचं? बाकीचं सेम. गॉनिनच्या जागी काय असेल? सायट. बरोबर आहे. ठीक आहे. मग आपल्याला हा आपला काय बेटा? डीएनए. लॅडर सर काय म्हणलं होतं ना आपण? ही लॅडर काय आहे? लॅडर म्हणजे बॉन्डिंग बेटा. कुठली बॉन्डिंग बघा? आता काय सांगितलं बेटा? कुठलं कोण असतं त्याच्यामध्ये? ऍडेनिन, थायमिन, गॉनिन, सायटोसिन, गॉनिन, वॉटेवर जे असेल का नाही? बॉन्डिंग आहे. मग ऍडेनिनला कोण असणार? थायमिन. थायमिनला इथं काय येणार? सी, जी, सी, टी, ए, सी. यांच्यामध्ये बॉन्डिंग असेल की नाही? तर 2 बॉन्ड, इथं सुद्धा 2 बॉन्ड. यांच्यामध्ये किती असतील बेटा? 1. आले लॅडर सारखं स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. हा कोण आहे? डीएनए. हा कोण आहे बेटा? डीएनए. हा तुकडा घेतला मी. ह्या तुकड्याला काय म्हणायचं? डीएनए. सेगमेंट ऑफ डीएनए. याचा तो तुकडा, बोराचा तुकडा तो कधी सेगमेंट. सेगमेंट ऑफ डीएनए त्याला काय म्हणूया बेटा? मग ह्या सेगमेंट डीएनएचा जो सेगमेंट आहे याच्यामध्ये कोडिंग दिसते अशी. हा कोड आहे ना? ए, टी, जी, सी, वॉटेवर. डीमार्टला जातो तुम्ही बेटा. डीमार्टला गेलो टिक 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 आवाज येतो का नाही? त्याचा आवाज येतो बेटा? ते स्कॅन केलं त्याच्यात कधी कुठलं प्रोडक्ट घेतला त्याच्या लाईनिंग असते का नाही? बारकोड सिस्टम म्हणतो काय? ठीक आहे. ओके. टिक 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 नुसार येतो. समजा एक्झाम्पल आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. लक्स साबण घेतलं 25 रुपये. कितीही लक्स साबण घ्या 25च ऍड होणार आहे. बरोबर आहे का नाही? रिन साबण घ्या 20 रुपये, वॉटवर 20च ऍड होणार आहे. सो सेम जो डीएनए आहे त्या डीएनएचा जो सेगमेंट आहे त्या सेगमेंटवर काय बेटा? जीनचा सिक्वेन्स आहे का? हा सिक्वेन्स म्हणजे कॅरेक्टर्स. म्हणजे काय असतील बेटा? कॅरेक्टर. कसले कॅरेक्टर? टाईपचे कॅरेक्टर. केसाची स्ट्रेट म्हणजे काय जे असणार आहे? स्ट्रेट असतील, वेगळे असतील. नोटचा शेप, कलर टोन, आईचा कलर. हे जीनचा सिक्वेन्स. आणि हा सिक्वेन्स आपल्याला कुणाकडे येतो? मग पॅरेंट्स पासून. ठीक आहे. त्यामुळे डेफिनेशन काय केली ती? ट्रान्सफर. काय ट्रान्सफर? बायोलॉजिकल कॅरेक्टर्स. कुठनं? फ्रॉम 1 जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. कुठनं बेटा? थ्रू ह्या प्रोसेसला काय म्हणायचं बेटा? हेरिडिटी. हे सगळं 9th स्टँडर्डला झालं ऑलरेडी आपलं. बरोबर आहे ना? ठीक आहे. लक्षात आली डेफिनेशन बेटा तुम्हाला हेरिडिटीची. मग ह्याचा शोध कोण लावला? ठीक आहे. मोनो हायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस बघितलं ना आपण? काय होतं बेटा त्याचं नाव?
व्हेरी गुड. मेंडेल होतं का नाही? ठीक आहे. सो हु इज द पायनर विचारतील क्वेश्चन ना बेटा. हु इज द पायनर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स? काय नाव आहे बेटा त्याचा? मॉडर्न जेनेटिक्सचा पायनर कोण आहे? तर कोण आहे बेटा? मेंडल. नाव काय बघा त्याचं? हा, जॉर्ज जॉन्स मेंडल. मेंडल जो आहे तो पायनर आहे. कुणाचा? पायनरचा अर्थ कळते का? फाउंडेशन. त्यांनी स्टडी केली त्याची सर्वात प्रथम, सर्वात स्टार्ट. त्याला काय म्हणतो? मेंडल. कुणाचा बेटा तो? मॉडर्न जेनेटिक्स. कळतं हेरिडिटीचा कन्सेप्ट बेटा. सो व्हॉट इज द हेरिडिटी? स्टार्टिंगच केली टॉपिकची. काय टॉपिकची केली बेटा? हेरिडिटी इज ट्रान्सफर ऑफ. काय ट्रान्सफर बेटा? बायोलॉजिकल कॅरेक्टर्स. कुठनं? फ्रॉम वन जनरेशन टू वाया जी. वायाच्या जागी टू लिहू शकता, विथ द हेल्प लिहू शकता. त्या प्रोसेसचं नाव काय बेटा? जी. कोणी स्टडी केली? जॉन मेंडल, हु इज द पायनियर ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. एमसीक्यू लक्षात. मेंडल इट इज द पायनियर ऑफ कशाचा आहे? मॉडर्न जेनेटिक्स. हे सुद्धा नाव लक्षात ठेवा. मेंडल कुणाचं आहे? मॉडर्न जेनेटिक्स. ठीक आहे. बाकी काही सायंटिस्टचे नाव दिलेले तेवढं काय महत्वाचे नाही, पण आपल्याला माहित असतं. काय माहित असं बघा, आपल्या बॉडीमध्ये किती क्रोमोझोम आहेत पण शिकले बेटा 9th स्टँडर्ड आपण? 46. किती? 46. आणि पेअर मध्ये किती म्हणतो बेटा आपण? 10. बरं ना, सांगताना पेअर मध्ये सांगतो काय? मग त्याचा शोध लावला. बघा सायंटिस्टचं नाव काय आहे इथं? वॉल्टर. त्याने काय सांगितलं? क्रोमोझोम कशा आहेत म्हणून सांगितलं बेटा? पेअर. सेल मध्ये. आणि सर्वात पहिला कशाची स्टडी केली त्यांनी? ग्रास. त्याने काय सांगितलं बेटा? ग्रास ओपर मध्ये क्रोमोझोम जे आहे ते कशा आहेत म्हणून सांगतो बेटा? तो पेअरनर, जे आपण लास्ट शिकलेला आहे. ठीक आहे. मग आता का बरं स्टडी करायची मॅडम हेरिडिटीची? हेरिडिटीची स्टडी का करायची? हे आपण लास्ट इयरला बघितलं बेटा. आठवतंय? बायोटेक्नॉलॉजी कन्सेप्ट बघितलं होतं. बायोटेक्नॉलॉजी, टिश्यू कल्चर आठवतंय ना? ठीक आहे. सो का बरं हेरिडिटीची, मॉडर्न जेनेटिक्सची स्टडी करायची? क्वेश्चन 1 मार्काला आला. काय आला बेटा क्वेश्चन? डिफाईन हेरिडिटी. तर काय लिहिणार तुम्ही? डेफिनेशन. काय लिहिणार डेफिनेशन? ट्रान्सफर ऑफ हेरिडिटी कॅरेक्टर्स किंवा बायोलॉजिकल कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन वाया जी. ठीक आहे. का बरं स्टडी करायची? व्हॉट आर द बेनिफिट, यूज, ऍप्लिकेशन, काही कन्सेप्ट असेल. ऍप्लिकेशन ऑफ हेरिडिटी, यूज ऑफ हेरिडिटी, बेनिफिट ऑफ हेरिडिटी. ठीक आहे. सो सर्वात पहिला काय असेल बेटा? डायग्नोसिस. डायग्नोसिसचा अर्थ माहिती बेटा तुम्हाला? डायग्नोसिसचा अर्थ काय? डायग्नोसिस बघा स्पेलिंग म्हणजे. डायग्नोसिस म्हणजे एक्झाम्पल, पोट दुखालेलं, पोट दुखाले, डॉक्टर जातो, डॉक्टर काय तरी काढतो, एक्सरे वगैरे काढतो आणि सांगतो काय आहे बेटा? समजा किडनी स्टोन आहे सांगितलं. डॉक्टरनी ते काय केलं? आयडेंटिफिकेशन केलं का नाही? निदान केलं. आपल्याला का बरं एखादी आजार व्हायलाय, रोग व्हायला आहे, काय झालेला आहे, त्याचं आयडेंटिफिकेशन इन द सेन्स डायग्नोसिस. ठीक आहे. सो डायग्नोसिस कशाचं करायचं आहे? हेरिडिटी डिसऑर्डर. कुठलाही चालणार आहे का? डिसऑर्डर. आपल्याला एखादा जर आजार असेल, कसला आजार असेल बेटा? हेरिडिटी. ही टर्म कुठली वापरली आहे? हेरिडिटी. एक्झाम्पल बेस्ट देते बेटा. तुम्हाला माहितीये का? असं काही जणांच्या बॉडीवर असे व्हाईट स्पॉट असतात आणि ते आपल्यामध्ये म्हणतात चांगलं नाही असं म्हणतात. का बरं चांगलं नाही म्हणतात? कारण की मम्मी किंवा पप्पाला जर असतील तर त्यांच्या मुलांना बी येतं. म्हणजे ते कशात बेटा? हेरिडिटी, अनुवंशिक टर्म आहे. ही टर्म कशी आहे बेटा? अनुवंशिक. ठीक आहे. मग मम्मी किंवा पप्पाला कसे ते व्हाईट कोड किंवा म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतात? कोड येणं असं म्हणतात. तर तेलुगूमध्ये काय म्हणतात? आयडोंट नो. सो असे व्हाईट स्पॉट्स असतील तर ते व्हाईट स्पॉट असेल मम्मी किंवा पप्पा किंवा आजी आजोबाला असेल तर त्यांच्या पुढच्या नेक्स्ट जनरेशनला ते येऊ शकतात. मग ते येऊ शकतात का नाही त्याचं डायग्नोसिस करणं, आयडेंटिफिकेशन करण्यासाठी कशाची स्टडी करायची? हेरिडिटी. सो पहिला यूज काय सांगायचं बेटा? डायग्नोसिस. कुणाचं डायग्नोसिस? हेरिडिटी डिसऑर्डर. ठीक आहे. झालं. आता ह्याला होऊ शकते का आलं तर त्याची ट्रीटमेंट करायला लागेल का नाही? ट्रीटमेंट करायला नको. ठीक आहे. सो सेकंड काय लिहायचं ऍप्लिकेशन बेटा? ट्रीटमेंट ऑफ हेरिडिटी डिसऑर्डर. सेकंड काय लिहा बेटा? ट्रीटमेंट ऑफ हेरिडिटी डिसऑर्डर. क्वेश्चन, राइट बेनिफिट ऑफ हेरिडिटी, राइट बेनिफिट ऑफ मॉडर्न जेनेटिक्स. पहिला, इट यूज इन डायग्नोसिस ऑफ हेरिडिटी डिसऑर्डर. सेकंड, इट यूज इन ट्रीटमेंट ऑफ हेरिडिटी डिसऑर्डर. आणि लास्ट, इट यूज इन प्रिव्हेन्शन. प्रिव्हेन्शनचा अर्थ काय? होऊ नये. आपण करोना होऊ नये म्हणून मास्क घातलं का नाही? दॅट इज प्रिव्हेन्शन. नापास होणे म्हणून अभ्यास करतो का नाही आपण? दॅट इज प्रिव्हेन्शन. ठीक आहे. सो कन्सेप्ट एकच आहे, फक्त 3 वर्ड चेंज करायचे. काय पहिला यूज बेटा? इट यूज इन डायग्नोसिस ऑफ हेरिडिटी डिसऑर्डर. इट यूज इन ट्रीटमेंट ऑफ हेरिडिटी डिसऑर्डर. इट यूज इन प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटी डिसऑर्डर. 3 झाले. चौथं, लास्ट इयरला स्टडी केले टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर मध्ये काय तयार केले बेटा? सेल्स तयार केले भरपूर सारे. ठीक आहे. सो प्रोडक्शन तयार करायचे. काय करायचं बेटा आपल्याला? प्रोडक्शन. प्रोडक्शनचा अर्थ काय? तयार करणे. काय? हायब्रिड. हायब्रिड टर्म ऐकली का बेटा तुम्ही? मँगो, ज्वारी वगैरे असं हायब्रिड असतं म्हणतो की. ठीक आहे. सो हायब्रिडचा अर्थ लॅबमध्ये तयार करणे. हायब्रिडचा अर्थ काय बेटा? लॅबमध्ये तयार करणे. नॅचरली उगवणं वेगळं आणि लॅबमध्ये उगवणं वेगळं. सो हायब्रिड म्हणजे आपण तयार केलेलं मॅन मेड काही प्रोसेसिंग केलेलं. सो प्रोडक्शन. काय प्रोडक्शन करायचं आहे? हायब्रिड व्हरायटीज. कशा कशाच्या? अॅनिमल चेन किंवा प्लांट चेन. डिटेलमध्ये नंतर बघायचं आहे. डिटेलमध्ये काय बघायचं आहे? नंतर बघायचं आहे. ठीक आहे. एक सेल घेतो होतो बेटा आपण. आठवतं का टिश्यू कल्चरमध्ये? एक फक्त सेल घेतली होती कॅरेटची. ती कॅरेटच्या सेलपासून कॅरेट तयार केली. सेल आपण कॅरेट कसं तयार करतो? कॅरेटचं खालचं खातं वरचं कसं मातीमध्ये करतो मग ते खाली कॅरेट ग्रो होतं. इथं काय केलंय? एक सेल फक्त घेतली
त्याला काय केलेलं आहे, टिश्यू कल्चर मध्ये काय केलं, ते पेट्री डिश घेतलं होतं, आधार आधार जेल घेतलं होतं, न्यूट्रिएंट सप्लाय केलं, ग्रो झाली. सो अशा हायब्रिड व्हरायटी तयार करायच्या कोणाच्या, अॅनिमलच्या आणि बेटा प्लांटच्या. हा काय त्याचा नेक्स्ट वीक. पहिले 3 काय, इट यूज इन डायग्नोसिस ऑफ हायब्रिड डिसऑर्डर, हेरिडिटी डिसऑर्डर. सेकंड, इट यूज इन ट्रीटमेंट ऑफ हेरिडिटी डिसऑर्डर. थर्ड, इट यूज इन प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटी डिसऑर्डर. ठीक आहे, सगळ्या कन्सेप्ट हेरिडिटी डिसऑर्डर फक्त हे 3 वर्ड चेंज करायचे. फोर्थ काय लिहिलं बेटा, इट यूज इन प्रोडक्शन ऑफ, काय प्रोडक्शन करायचंय, हायब्रिड व्हरायटी कुणाच्या बेटा, अॅनिमलच्या ऑर प्लांट. आणि लास्ट यूज तुम्ही मेन्शन करू शकतो बेटा, इट यूज इन इंडस्ट्रियल प्रोसेस. इंडस्ट्रियल प्रोसेस मध्ये यूज करायचे. कशासाठी बेटा, मायक्रोब्स वापरायचे. दही लावती का ताई, माहितीये का दही, दही कसं लावते बेटा, 1 कप दूध घेणार, त्याच्यामध्ये 1 चमचा काय घालते मम्मी, दही घालते आणि ठेवून टाकते. 7-8 आवर ओव्हरनाईट होती, त्याचं दही होतं कधी. मग इंडस्ट्रीमध्ये काय करतात, दही चमचा बनवणार आहेत नाही, तर त्यांनी दही न वापरता त्याचा स्टेम वापरतात, ते जे मायक्रोब्स वापरतात. लास्ट केलं तेही शिकले आपण. दहीमध्ये कुठले बॅक्टेरिया असतात, कुठले मायक्रोब, व्हेरी गुड, लॅक्टोबॅसिलस. ते लॅक्टोबॅसिलसचे स्ट्रेन मग ते इंडस्ट्रीमध्ये काय करतात बेटा, मिल्क मध्ये ते मायक्रोब्स ऍड करतात. बरोबर ना, आता ते मायक्रोब्स ऍड करताना पूर्ण ऍड करतात, त्याचा स्टेम म्हणजे त्याचा डीएनए जो आहे ना, त्याचा फक्त सेगमेंट ऍड करतात. इंडस्ट्रीमध्ये सुद्धा काय करतो आपण, हेरिडिटीचा काय करतो, यूज. असे तिथे किती यूज आहेत बेटा, 6 यूज आहे. तुम्हाला किती लिहायचे, 3 ते 4 करून ठेवा. ठीक आहे, कुठे कुठे यूज आहे बघा, हेरिडिटी युजफुल, कशासाठी युजफुल आहे, डायग्नोसिस कुणाच्या, हेरिडिटी डिसऑर्डर. सेकंड, ट्रीटमेंट कुणाच्या, हेरिडिटी डिसऑर्डर. प्रिव्हेन्शन कशाचं, हेरिडिटी डिसऑर्डर. त्याने एका लाईन मध्ये दिले, आपल्याला काय करायचं त्याच्या इन्साइट. फोर्थ काय सांगा, प्रोडक्शन, काय तयार करायचं आहे, हायब्रिड व्हरायटी. हायब्रिडचा अर्थ काय सांगितले आपण, लॅब मध्ये तयार करायचं. हायब्रिडचा अर्थ काय बेटा, लॅब मध्ये तयार करायचं. ठीक आहे, कुणाच्या, अॅनिमलच्या किंवा प्लांटच्या. नेक्स्ट, इंडस्ट्रियल प्रोसेस काय करायची बेटा, इंडस्ट्रियल प्रोसेस ज्याच्यामध्ये काय वापरतो आपण, मायक्रो. एक्झाम्पल कुठलं दिलं बेटा तुम्हाला मी, लॅक्टोबॅसिलस एक्झाम्पल दिलं. ह्या सगळ्यांमध्ये आपण काय यूज करणार आहे, हेरिडिटीचा कन्सेप्ट यूज करणार. कन्सेप्ट कळालं बेटा हेरिडिटीचा. क्वेश्चन काय विचारू शकतील, एक मार्काला क्वेश्चन काय विचारू शकतील बेटा, डिफाइन हेरिडिटी. ठीक आहे, डिफाइन हेरिडिटी, ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट वाया जी. ठीक आहे, हु इज अ, कोण असणार, पायोनियर. कोणाचं पायोनियर, मॉडर्न जेनेटिक्स. कोण असणार म्हणून सांगा तुम्ही, जॉर्ज जॉन्स मेंडल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय विचारू शकतील 2 मार्काला बेटा, व्हॉट आर द बेनिफिट ऑफ हेरिडिटी. काय काय बेनिफिट आहेत बेटा हेरिडिटीचे, डायग्नोसिस, ट्रीटमेंट, प्रिव्हेन्शन. कशाचं, हेरिडिटी डिसऑर्डर. प्रोडक्शन, कशाचं प्रोडक्शन, हायब्रिड व्हरायटीची, अॅनिमलचं असू दे किंवा. आणि लास्ट कुठे यूज करतो म्हणून सांगा, इंडस्ट्रियल प्रोसेस. कुठली साधे का इंडस्ट्रियल, जिथं काय वापरणार आहे आपण, माईक्स, कारण की लिव्हिंग थिंग पाहिजे ना, मगच डीएनए येणार. ठीक आहे, कळतं इथपर्यंत. ठीक आहे, नेक्स्ट महत्वाचा कन्सेप्ट चालू करणार आहे बेटा आपण टॉपिक मध्ये, दॅट इज नथिंग बट प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन नाव ऐकलंय, इंटेक सुद्धा करत असाल तुम्ही, प्रोटीन सिंथेसिस. ठीक आहे, लहानपणापासून शिकत आलो बेटा आपण, काय आपल्या बॉडीला न्यूट्रिएंटची गरज आहे, बरोबर आहे ना. सो काय न्यूट्रिएंट बेटा आपल्या बॉडीला लागणारे सांगा, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन. हे माहिती आहे, हे कोण आहे, न्यूट्रिएंटचा अर्थ असं फूड स्टफ, असं जेवण जे खाल्ल्यावर आपल्या बॉडीची ग्रोथ होते, बॉडीला एनर्जी भेटते, त्यालाच न्यूट्रिएंट म्हणतो. हाताने काय कागद बी खाऊ शकतो का नाही, खाल्लं बी असेल कधी कधी, कागद बी खाऊ शकतो नाही, कागदला आपण न्यूट्रिएंट म्हणू शकतो का, नाही. अशी गोष्ट जे खाल्ल्यानंतर डायजेस्ट होते, डायजेस्ट झाल्यानंतर आपली ग्रोथ होणार आहे बेटा, आपल्याला एनर्जी भेटणार आहे, तरच त्याला काय म्हणायचं आहे, न्यूट्रिएंट. आणि अशी न्यूट्रिएंट आपण कुठले शिकलो बेटा, कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट्स, विटॅमिन शिकले नाही. त्यातलं आपली बॉडी फक्त आणि फक्त काय तयार करते बेटा, प्रोटीन. आपली बॉडी काय तयार करते, प्रोटीन. ठीक आहे, का प्रोटीन तयार करते, कारण आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी. कशासाठी म्हणतो बेटा मी, ग्रोथ, नॉट फॉर एनर्जी. आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी कशाची गरज लागणार आहे आपल्याला, प्रोटीन. कोण गहू वगैरे जिमला जाणार असेल तर बघितलं असेल तुम्ही, तर या जेवणामध्ये प्रोटीनचं कंटेंट जास्त असतं, बरं आहे ना. त्याने काय 4 चपात्या भात वगैरे खाणार आहे का, त्याचं लाईफ फिक्स असतं, 1 चपाती 1 वाटी भर भात. ठीक आहे, बाकी प्रोटीन कंटेंट जास्त असतं. प्रोटीन कशामध्ये जास्त बेटा, दही, पनीर, दूध, चिकन, मटन, वॉटेवर जे असणार आहे. ठीक आहे, मग आपल्या बॉडीला कशाची गरज आहे, प्रोटीन. आणि मग त्यामुळे आपल्या बॉडी काय तयार करते बेटा, प्रोटीन तयार. ठीक आहे, मग आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन लागणार आहे. कशामध्ये प्रोटीन आहे, तुम्ही नाव ऐकलं असेल, केराटिन नाव ऐकले बेटा. केसामध्ये केराटिन असतं ना, केसामध्ये केराटिन नावाचं. स्किन मध्ये मेलॅनिन, बरं आहे ना. ब्लड मध्ये हिमोग्लोबिन आहेत का नाही, हे प्रोटीनची नाव आहे. हे कशाची नाव आहे बेटा, प्रोटीनची नाव. आणि हे प्रोटीन आपली बॉडी स्वतः तयार करते. मग आपल्याला आपल्या बॉडीमध्ये कुठलं प्रोटीन लागणार आहे ह्याची सर्व माहिती असते डीएनए कडे. कुणाकडे असते ही सर्व इन्फॉर्मेशन बेटा, डीएनए.
आपल्या बॉडीचे एक्झाम्पल सांगते का केस डॅमेज झाले, स्किन आता उन्हात निघून टॅन होते का नाही, ठीक आहे, मग टॅन झालेली आहे, मग ती रिकवर करायची, बॉडीला प्रोटीन लागेल, मग हे पहिला लक्षात होण्याचे येतं बेटा डीएनए. मग डीएनए त्या कामाला लागते, त्या कामाला लागतं म्हणजे मेलॅनिन तयार करायची, प्रोटीन तयार करायची कामाला, आणि ती प्रोसेस कुठली आहे, प्रोटीन सिंथेसिस. मग बॉडीला प्रोटीन सिंथेसिस करायचं असेल ही माहिती कुणाकडे म्हणून सांगितली बेटा आपण, डीएनए. तो एकटा ती प्रोसेस करू शकत नाही, त्यासाठी त्याला मदत घ्यायला लागते. कुणाची, भाऊ बहीण कोण आहे, आरएनए. कुणाची हेल्प घेतो बेटा तो आरएनए, ठीक आहे. ओ हेल्प घेतो डीएनए, कशासाठी बेटा, सिंथेसिस. काय सिंथेसिस करायचं त्याला, प्रोटीन, ठीक आहे. सो सिंथेसिस कशासाठी बेटा, प्रोटीन सिंथेसिस करायचंय, कोण करणार आहे, डीएनए, ठीक आहे. सो डीएनए, हा डेफिनेशन करा बस. सो डेफिनेशन काय सांगत होता, सिंथेसिस ऑफ प्रोटीन बाय कोण करणार आहे बेटा, डीएनए विथ द हेल्प ऑफ आरएनए. दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज सेंट्रल डोग्मा. नाव जरा वेगळं पण असं माहित असं. त्या प्रोसेसचं नाव काय बेटा, सेंट्रल डोग्मा. सो व्हॉट इज द सेंट्रल डोग्मा, इट इज द प्रोसेस, विच प्रोसेस, सिंथेसिस ऑफ प्रोटीन बाय डीएनए विथ द हेल्प ऑफ आरएनए. Okay, what is the central dogma? Central dogma, it is the process of synthesis of protein by DNA with the help of RNA. Is called as central dogma. ठीक आहे. मग तुमची युनिट टेस्ट असेल त्याला मे बी दिस मध्ये क्वेश्चन विचारते, एक्सप्लेन प्रोटीन सिंथेसिस, ठीक आहे. मग त्यावेळी पहिले डेफिनेशन द्या, ठीक आहे. काय लिहायचं, प्रोटीन सिंथेसिस चालायचं बेटा, सिंथेसिस ऑफ प्रोटीन बाय डीएनए विथ द हेल्प ऑफ आरएनए इज कॉल्ड ॲज सेंट्रल डोग्मा, ठीक आहे. आता आपण जशी डेफिनेशन लगी डायरेक्ट लिहिली तशी डायरेक्ट प्रोसेस होत नाही. This process म्हणजे कुठली, प्रोटीन सिंथेसिस. It is takes place in 3 steps. प्रोसेस किती स्टेप मध्ये होती बेटा, 3 स्टेप. नेक्स्ट स्टेटमेंट काय असणार आपली, प्रोटीन सिंथेसिस इज कॅरीड आउट इज टेक्स प्लेस इन 3 स्टेप. विच आर द, ते कुठले बघा, फर्स्ट आहे ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, ओके. सेकंड पॉइंट काय सांगायचं, प्रोटीन सिंथेसिस इज टेक्स प्लेस इन 3 स्टेप, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, ठीक आहे. क्वेश्चन काय आपला, एक्सप्लेन प्रोटीन सिंथेसिस. फर्स्ट पॉइंट काय सांगायचं बेटा, सिंथेसिस ऑफ प्रोटीन बाय डीएनए विथ द हेल्प ऑफ इज फॉर सेंट्रल डोग्मा. फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट, इट इज कॅरीड आउट इन 3 स्टेप्स. 3 नावं, कुठे नावं, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन. पहिली कुठली बघायची बेटा, मला आपली ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सक्रिप्शन. नाव स्क्रिप्ट. व्हॉट मीन बाय स्क्रिप्ट, स्क्रिप्टचा अर्थ काय बेटा, कधी ड्रामामध्ये भाग देखले तुम्ही, तुम्हाला काय देतात, स्क्रिप्ट देतात का नाही, म्हणजे हे तुझ्या डायलॉग आहे, तू तिथे जाऊन बोल. सेम स्क्रिप्ट. कसली स्क्रिप्ट, प्रोटीन तयार करायची स्क्रिप्ट. कसली स्क्रिप्ट आहे बेटा, ही प्रोटीन तयार करायची. कुठला प्रोटीन लागणार आहे, केराटीन लागणार आहे, मेलॅनिन लागणार आहे, ओसेल लागणार, कुठला प्रोटीन लागणार आहे, हे जी इन्फॉर्मेशन कुणाकडे असते म्हणून सांगितलं बेटा, डीएनए कडे असते. मग डीएनए कुठला प्रोटीन लागणार आहे त्याची स्क्रिप्ट तयार होते. त्यामुळे प्रोसेसचं नाव काय, ट्रान्सक्रिप्शन. मग आता शिकलं, काय शिकलं, डीएनए किती स्टँडर्ड आहे बेटा, 2 स्टँडर्ड आहे का नाही. मग प्रोसेस होताना जो डबल स्टँडर्ड डीएनए ते स्टँड सेपरेट होतात. ते स्टँड काय होतात बेटा, सेपरेट. आणि हे सेपरेट होण्यासाठी एका एन्झाईमची गरज आहे, आणि तो एन्झाईम कुठला आहे बघा, आरएनए पॉलिमरेज. एन्झाईम कुठला आहे, आरएनए पॉलिमरेज. काय करतो मॅडम हा एन्झाईम, तर हा एन्झाईम काय करतो, हा स्टँड बघा दिसतोय, डबल स्टँड आहे का नाही, हा स्टँड काय करतो बघा, हे असं लिहितो, ठीक आहे. जे असे कॉईल आहेत ना, इथं होतं का नाही, ट्विस्ट होतं का नाही, तो सेपरेट केला, ठीक आहे. म्हणजे जो डीएनए डबल स्टँडर्ड आहे ते स्टँड थोडंसं काय करता, सेपरेट करा. हा बरं सेपरेट करतात कारण की त्याला स्क्रिप्ट तयार करायची ना बेटा. माझ्याकडे कुठली स्क्रिप्ट आहे, जरा नीट करते डायग्राम. कुठली स्क्रिप्ट आहे, प्रोटीन तयार करायची, ठीक आहे. म्हणजे काय मॅडम, ए टी जी सी पी ए, इथं कोण आहे, टी एल सी जी टी, ठीक आहे. ही स्क्रिप्ट आहे. स्क्रिप्ट काय सांगते, प्रोटीन सांगते. कोड आहे ना तो, बारकोड आहे नाही, तो कोड सांगतो कशाचा, मग सांगलाय लक्साबन रिंसाबन, तसा हा कॅरेक्टरचा आहे, केराटीन आहे, मेलॅनिन, त्याची स्क्रिप्ट आहे. तो स्क्रिप्ट तयार करताना ट्रान्सक्रिप्शन स्क्रिप्ट तयार करायची. तो स्क्रिप्ट तयार करण्यासाठी त्याला कोणाची मदत लागणार आहे सांगितलं बेटा मी, आरएनएची. मग हा डीएनए काय करतो बेटा, ह्याच्या सारखा काय करतो, आरएनए तयार. हा कोण आहे बेटा, आरएनए. हा येलो वाला कोण आहे, डी, ठीक आहे. मग तयार करताना कसलाही चालेल का, स्क्रिप्ट जे बोलायची तेच देतात का नाही. सो इथं सुद्धा सेम कॉम्प्लिमेंटरी स्क्रिप्ट असते, ठीक आहे. म्हणजे काय, एच्या कॉम्प्लिमेंटरी कोण असतो बेटा, टी. पण आरएनए मध्ये टी असतो का, टीच्या जागी काय ना, यू. टीच्या जागी ए ना, आय मीन आरएनए असतो ना, इथं काय ना, सी जी ए यू, ठीक आहे. सो ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय करणार आहे, डीएनए काय तयार केलं बेटा त्यांनी, आरएनए. आणि त्या आरएनएचं नाव काय बेटा, एमआरए. एमचं नाव आठवत आहे बेटा, मेसेंजर. बरोबर. कुठला मेसेज आणलाय, प्रोटीन सिंथेसिसचा मेसेज आणलाय. हा प्रोटीन तयार करा. एक्झाम्पल तुमच्या युनिफॉर्म असतात ना स्पीचे, 3 वर्षाला चेंज होतात. पॅटर्न समजा चेंज झालं तर तुमची प्रिन्सिपल वाटेवर जे असेल ते काय करायचं, त्या कारखान्याला म्हणेल असा युनिफॉर्म तयार करा. एक स्क्रिप्ट देईल का नाही, एक स्ट्रक्चर देईल का नाही.
मग तू ते का टेक्सटाईल कारखान्यात येतो तू तसे तयार करतो 100-200 वाटेवर तसं. सेम तसं डीएनए काय दिला बेटा? स्क्रिप्ट दिला. कशाची स्क्रिप्ट दिला? प्रोटीन सिंथेसिस. आणि त्यासाठी त्याने काय तयार केलं बेटा? एमआरए. कसाही तयार केला का? नाही. सेम केला, कॉम्प्लिमेंटरी केला. कॉम्प्लिमेंटरीचा अर्थ काय? ह्याच्या कॉम्प्लिमेंटरी ह्याला अटॅच होणारे. ठीक आहे. कोण कॉम्प्लिमेंटरी आहेत बेटा? काय म्हणलं होतं? न्यूक्लिओटाइड. ठीक आहे. त्या प्रोसेसचं नाव काय बेटा? ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे. डेफिनेशन बघा ट्रान्सक्रिप्शनची काय आहे? सिंथेसिस. काय सिंथेसिस केलंय? प्रोडक्शन कशाच केलंय? एमआरए. तसाही तयार केलंय का? नाही. प्रोडक्शन ऑफ एमआरएनए ऍज पर सिक्वेन्स. कसा सिक्वेन्स आहे तसाच करायचा आहे. तसंही कॉपी करायचं नाही. पेपरला कसं कॉपी करतो? एकदम ऍज इट इज. दोघांचे पेपर सेम. ठीक आहे. सो प्रोडक्शन कसाचं प्रोडक्शन? एमआरएनए ऍज पर सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड प्रेझेंट ऑन डीएनए इज कॉल्ड ऍज ट्रान्सक्रिप्शन. त्याला काय म्हणतात बेटा? ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे. काय सांगलं की डेफिनेशन बघा. प्रोडक्शन ऑफ एमआरएनए ऍज पर द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड प्रेझेंट ऑन डीएनए इज कॉल्ड ऍज ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे. एक मार्काला मे बी डेफिनेशन विचारते. डिफाइन ट्रान्सक्रिप्शन. सो व्हॉट इज अ ट्रान्सक्रिप्शन? सिंथेसिस म्हणा, प्रोडक्शन म्हणा, एमआरएनए as per the sequence of nucleotide present on DNA is called as transcription. Definition कळाली? हाय. त्याला काय म्हणतो आपण? ठीक आहे. काय अवघड आहे डेफिनेशन? काय प्रॉब्लेम ह्याच्यामध्ये? आता इथं डीएनए प्रोसेस मध्ये डीएनए चे किती स्टँड वापरलेत बेटा? एक वापरले का दोन वापरले? दोन कसं? एकच ना. स्टँड दोन आहे. पण ह्याच्यासारखंच फक्त तयार केलंय ना. ठीक आहे. सो ड्युरिंग दिस प्रोसेस ओनली वन स्टँड ऑफ डीएनए इज यूज्ड. त्यामुळे तो आरएनए पॉलिमरेज घेतला ना सेपरेट करण्यासाठी. ही प्रोसेस होताना डीएनएचा किती स्टँड वापरला जातो बेटा? एक. ठीक आहे. सेकंड पॉईंट काय सांगायचा? ड्युरिंग दिस प्रोसेस ओनली वन स्टँड ऑफ डीएनए इज यूज्ड. थर्ड पॉईंट एमआरएनए प्रोड्यूस कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड ऍज पर द डीएनए. एमआरएनए कसा तयार केला बेटा? कॉम्प्लिमेंटरी. कुणाच्या कॉम्प्लिमेंटरी? डीएनए. ओनली वन डिफरन्स. एकच डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे बेटा? व्हेरी गुड. इन्स्टेड ऑफ थायमिन इट कंटेन युरॅसिल. ओनली इट कंटेन इन्स्टेड ऑफ थायमिन युरॅसिल. फक्त काय असणार आहे? थायमिनच्या जागी काय असेल बेटा? युरॅसिल. क्वेश्चन कसं आहे? त्या हिशोबाने तुम्हाला आन्सर द्यायचं. वन मार्कर विचारलं जस्ट राईट डेफिनेशन. काय डेफिनेशन? सिंथेसिस प्रोडक्शन ऑफ एमआरएनए ऍज पर सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड प्रेझेंट ऑन डीएनए इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन. 2 mark, 3 mark. Second point. During this process, only one strand of DNA is used. During this process, only one strand of DNA is used. Okay. Next, mRNA have exactly similar complementary nucleotide like DNA. Only difference is instead of thymine, it contain uracil. Instead of thymine, it contain uracil. एवढ्या तिथं पण बेटा. ठीक आहे. बघा काय दिलं हिच्यामध्ये. काय म्हणलं बघा? विथ द हेल्प ऑफ आरएनए. कुणाची मदत लागणार त्याला? आरएनए. ठीक आहे. द जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ डीएनए पार्टिसिपेट इन फंक्शनिंग अँड कंट्रोल स्ट्रक्चर ऑफ द बॉडी. आपल्या बॉडीला कोण कंट्रोल करतो बेटा? ब्रेन. सेम सेलला कोण कंट्रोल करणार आहे? डीएनए. आणि त्याच्या फंक्शनिंग साठी कुणाची मदत लागते? आरएनए. नेक्स्ट, इन्फॉर्मेशन. कशाची इन्फॉर्मेशन? सिंथेसिस. काय सिंथेसिस केलं बेटा आपण? प्रोटीन. हे कुठं असते सांगितलं बेटा? स्टोर इन डीएनए. इन्फॉर्मेशन कुठं स्टोर असणार बेटा? डीएनए. ठीक आहे. सो प्रोटीन आर सिंथेसाइज. कोण प्रोटीन सिंथेसिस करते म्हणले बेटा? डीएनए. थ्रू आरएनए म्हणजे विथ द हेल्प ऑफ आरएनए इज कॉल्ड सेंट्रल. ठीक आहे. नेक्स्ट, डेफिनेशन. काय? एमआरएनए प्रोड्यूस. तसाही तयार केलंय का? ऍज पर सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड ऑन डीएनए. ठीक आहे. एमआरएनए प्रोड्यूस ऍज पर सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड ऑन डीएनए इज कॉल्ड ऍज ट्रान्सक्रिप्शन. नेक्स्ट पॉइंट काय सांगितलं? ओनली वन स्ट्रँड ऑफ डीएनए इज यूज. इन दिस प्रोसेस ओनली वन स्ट्रँड ऑफ डीएनए काय होणार आहे बेटा? यूज. ठीक आहे. सिक्वेन्स न्यूक्लियोटाइडचा एमआरएनएचा कसा आहे? कंपल्सरी कॉम्प्लिमेंटरी. एमआरएनए हॅव कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड. ओनली डिफरन्स कशाचा डिफरन्स आहे? युरॅसिल इन्स्टेड ऑफ थायमिन. युरॅसिल आहे कुणाच्या जागी बेटा? थायमिनच्या जागी. काय आवड आहे का इथपर्यंत? तुम्हाला क्वेश्चन कसा विचारलाय त्या हिशोबाने तुम्हाला काय करायचं बेटा? आन्सर. कळते कन्सेप्ट? हेरिडिटी कळालं, डायग्नोसिस ते कळालं आणि ट्रान्सक्रिप्शन कळालंय का ते सांगा. ठीक आहे बेटा. ते बंद करतात, ऑफ करतात. हे आपला मोबाईल